माझी संपर्क म्हणून निवड झाल्याबद्दल आदरणीय बापूंनी जो माझा मान सन्मान केला त्याबद्दल पहिल्यांदा मी बापूंचे आभार मानतो. असणारे आमचे मार्गदर्शक खरं तर बापू मला सुरुवातीला सगळे संपर्क म्हणून निवडत असताना अनेक मंत्री त्यामध्ये आहेत. उदय सामंत साहेब असतील, योगेश कदम असतील, असे जवळजवळ 45 संपर्क प्रमुख आहेत. सगळ्यांना साहेबांनी आधी दिली की तू जिल्हा तू घ्यायचा, तो मतदारसंघ तू घ्यायचा. तर माझ्या पुढे फक्त एकट्या पुढे ऑप्शन दिला होता की तुला कुठं काम करायला आवडेल. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये बापूंचा मतदारसंघ आहे ते म्हटल्यानंतर मी पहिल्यांदा माढा लोकसभा मतदारसंघ बापूंच्या विषयी जेवढं तुम्हाला प्रेम आहे, जी क्रेज बापूंची आहे ती माझ्या मनामध्ये बापूंवर जेवढंच मी तुमच्यावरच प्रेम करतो. आजच्या बैठकीसाठी उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय बापू, उपस्थित असणारे संजय बाबा, उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, सगळेच इथं आहेत, सगळ्यांची नावं बऱ्यापैकी माहीत आहेत मला. पण आज खरं तर पक्षप्रमुखांनी माझी आज निवड केली संपर्क प्रमुख म्हणून. आज बाबा पण इथे संपर्क प्रमुख म्हणून त्यांनी बरेच वर्ष काम केलेलं आहे. साहेबांच्या अगदी जवळचे, बापूंच्या अगदी जवळचे आहेत. पण आज आम्हाला जे काम करायचं आहे बापू ते 20 वर्षानंतर एकदा काम करायचं असं अशी जबाबदारी पक्षाने आमच्यावरती दिली. म्हणजे ही 20 वर्षानंतर परत पुढच्या 20 वर्षानंतर आपल्याला हे काम करायचं. हे काम कुठलं आहे तर आज जनगणनेचं SIR जो आलेला आहे त्या SIR काम करण्यासाठी आम्हाला सर्व संपर्क प्रमुखांची निवड केलेली आहे. आज पूर्ण तळागाळात जाऊन शिवसेना पक्षानं काम केलं पाहिजे असं पक्षप्रमुखांचे अगदी सक्तीचे आदेश आहेत. जर ते काम आपण जर केलं नाही बापू तर प्रत्येक मतदारसंघातल्या आपल्या उमेदवाराला, लोकसभेचा असेल किंवा विधानसभेचा असेल, बऱ्यापैकी माहिती दिली असेल तुम्ही SIRची. आता ही जनगणना होणार, त्यात BLA निवडला जाणार. BLA आपला प्रत्येक घरोघरी फिरणार BLO बरोबर. BLO तुम्हाला बऱ्यापैकी आता इथनं पुढे माहिती चालू होईल, समजायला चालू होईल. पण BLA निवडत असताना जो आपला माणूस जो घर टू घर फिरणार आहे तशीच नावं मला द्या, कारण पक्षाकडून प्रत्येक BLAला फोन येणार आहे. तो आज कुठल्या ठिकाणी फिरला, म्हणजे अगदी मध्यवर्ती कार्यालयातनं आपल्या ह्या मोहोद गावातल्या सुद्धा BLAला फोन येऊ शकतो. त्यामुळे अतिशय काटकसरीनं काम करून हे येणाऱ्या काळामध्ये त्या जनगणना असेल किंवा ह्या पूर्ण मतदारांच्या आधारेच पुढचं आरक्षण ठरणार आहे. या मतदारसंघ कुठं जाणार आहे, कुठलं आरक्षण याच्यावर पडणार. त्यामुळे आपण जे आपले मतदार आहेत, जसं आपल्या पक्षाचा BLA फिरणार आहे BLO बरोबर, तसे इतर अन्य पक्षाचे BLA सुद्धा त्यांच्याबरोबर फिरणार आहे. तिथे गेल्यानंतर असं होऊ शकतं की कोण आपल्या पार्टीचं आहे, कोण दुसऱ्या पार्टीचं आहे, नाव कसं कमी करता येईल असा पण प्रयत्न होणार आहे. तेव्हा आपला BLA हे एकदम आपल्या माणसांचं नाव मतदार यादीत राहिलं पाहिजे. कारण ही जी जनगणना होणार आहे तर ही नंतर 20 वर्षानंतर परत ही संधी काम करायला मिळणार आहे. त्यामुळे डोळे उघडे ठेवून आपलं मतदान कमी झालं नाही पाहिजे. जर कदाचित जर कमी झालं, कुठं बाहेरगावी गेलेलं आहे, कुठं जर झालं असलं तर पुन्हा ती अपील करायची. अपीलाचा निकाल पुरावर कोर्टात निवडणूक आयोगाकडे अपील करायची, त्याचा निकाल लागायला 2 वर्ष जाणार आहे. त्यामुळे कुठेही घाळ न राहता सर्व आता संजय बाबा असतील, बापू तर आहेच, बाबांचं आमचं अगदी प्रत्येक BLA पर्यंत मी स्वतः पोहोचणार आहे. मी स्वतः लक्ष देऊन मला हा रिपोर्ट वरती द्यायचा. काल तर आम्हाला साहेबांचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पूर्ण झालं आमचं. जर जमत नसलं तर थांबा म्हणले, पण कारण हे काम एवढं काटेकोरपणे करा की हे काम परत 20 वर्षानंतर करायचे. जर काम आपण करणार नसलो तर मग शेवटी संघटनेचा उपयोग काय, या पद्धतीने साहेबांनी बोललं आम्हाला. तेव्हा आपण अतिशय सतर्क राहून मी तुमच्याबरोबरच आहेच. बापूंना काही जास्त मी त्रास देणार नाही. आपली जी बाकीची युवकांची त्यांना घेऊन आपण, मला वाटते मला पंचायत समिती प्रत्येक घरात बापू मी भेटी देणार. इथनं पुढं तालुका प्रमुख असतील माझ्याबरोबर, त्या BLAंना भेटणार स्वतः. BLAंकडून माहिती घेतली पाहिजे आपल्याला. ती माहिती आपल्याला मध्यवर्ती कार्यालयात द्यायची. त्यामुळं अगदी ही महिनाभर आपल्या सगळी कामं सोडून असं आदेशच दिलेले आहेत. कुठला कार्यक्रम, लग्न कार्य सगळी थांबून फक्त हा 1च महिना आपण पक्षासाठी द्यायचा आहे. येणाऱ्या काळामध्ये आपलं मतदान आपल्या जागी राहील, आपलं आरक्षण आपल्या जागी आपलं राहील. कारण आता नवीन याच्याप्रमाणे मतदारसंघ बदलणार आहेत, त्या जनगणनेच्या आधारे बदलणार आहेत. त्यामुळे आपण सतर्क राहून त्या पूर्ण प्रक्रियेमध्ये आपण सर्वजण एक भाग व्हावा एवढीच विनंती करतो. आता इथे काही जास्त सांगितलं पाहिजे असं नाही, कारण बापू असल्यामुळं
जास्त कुठली मला जास्त काळजी नाही म्हणून मी माडा मागून घेतला. कारण तिकडे परवा मी गेलो पलटणला, तिथं रामराजे साहेब आहे, तिकडं अगदी व्यवस्थित सगळं पक्षाचं काम चालू आहे. इथं चालू आहे मध्ये माडा असेल, करमाळा असेल, तिथं संजय बाबा आहेत. म्हणून बऱ्यापैकी जिथं आपली संघटनेचं बऱ्यापैकी चांगलं वातावरण आहे. त्यामुळे फक्त थोडंसं लक्ष घालून आपल्याला हे काम करायचं. येणाऱ्या काळामध्ये आपण किती काम केलं, शेवटी बापूंचं मी काय वेगळं सांगायला नको शिंदे साहेब, शेवटी खालच्या कार्यकर्त्यानं मी किती काम केलं, तालुका प्रमुखाने किती काम केलं, त्याचा सुद्धा लेखाजोखावर पक्षामध्ये होणार आहे. त्यामुळे आपण सतत राहून काम करावं. आज मला इथे बोलवलं बापूंनी, जो माझा मान सन्मान केला त्याबद्दल बापूंचे मी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.